आणि पहिल्या 5 ओव्हरमध्ये किती धावा ते बनवतील पाहूया. दोन्ही संघाचा एक एक राखीव खेळाडू येऊ द्या प्लीज. जी आर दहीसर, ओमकार प्लीज एक राखीव खेळाडू पाठवा. थैंक यू चला बैटर रॉयल चैनल चलिए बल्लेबाज भेजिए प्लीज जल्दी. डोंट वेस्ट टाइम. चला दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वागत करूया पुन्हा आपल्या पंचांचं. अशोक राऊत सर आणि दुसऱ्या बाजूला विशाल नाईक सर. दोन्ही पंच अगदी एक्सपिरियन्स पंच या एकूण स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. आपले तिसरे पंच राकेश राऊत सर यांचं देखील कौतुक आहे. पालघर सातपाडीवरून अगदी त्यांनी आज पुन्हा एकदा हे बादशाह मैदान गाठलंय, त्यांचंही कौतुक. आकडची जोडी मैदानात उतरतीये. ओवेद खान मुन्ना आणि मीरा वायदरचा वंडर बॉय आमिर दाफेदार. चला जे आर दहीसर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला आता वेळ काढूपणा नको प्लीज. तसेच प्रेक्षकांना देखील विनंती करतोय कुणीही त्या येलो कपड्याच्या आधी उभं राहू नका. लवकर बाहेर जा प्लीज, लवकर बाहेर जा. क्या बात है. अगदी म्युझिक वाजवलं जात आहे. प्रभा मंडप अँड डेकोरेटर्स जबरदस्त व्यवस्था आणि काय डिजिटल साऊंड. सध्या नारळी पौर्णिमा सुरू आहे. आमिर दाफेदार ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकेटला उबेद खान. स्ट्राइकचा बॉलर येईल तो म्हणजे जी आर दहीसरचा रोहित. लक्षात घ्या आमच्या प्लेयर स्टँड मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या कुणीही घेऊ नका प्लीज. आमच्या प्लेयर्सला बसायला द्या. चला मॅच सुरू होते. पंचांचा इशारा होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलवर लाइटिंग सुरू झाली आहे. म्हणजेच काय तर पॉवर प्ले सुरू झालाय. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. रोहित वर्सेस आमिर दाफेदार. पहिलाच बॉल अगदी आपण बघतोय फिरवलाय फाईन क्षेत्रामध्ये. एक धाव तिथे कंप्लीट होताना दिसते. मग आता थोडंसं टाइम चुकलंय. एक धाव इथेही मिळते. सुरुवात झाली धावसंख्येला. रॉयल स्टनर मीरा रोड जनाब अर्शद काझी यांचा संघ बऱ्याच ठिकाणी उत्तम कामगिरी करणारा संघ. मागेच बंदर पाखाडी येथे देखील अगदी उपविजेतेपद पटकावलंय. 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली तिथे देखील अनेक खेळाडूंची. आणि बाबू चमकला होता. इसरार खान जबरदस्त बॅटिंग. पाहूया पुन्हा एकदा रोहित वर्सेस मुन्ना. यावेळेला इनसाइड आउटचा फटका बघतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी कव्हर पॉइंटला. सीमारेषा पार. बादशाह चषक चौकार. अगदी प्लेसमेंट राईट होती या फटक्या मागे. काय जबरदस्त बॅटचं ब्लेड ओपन केलं. स्वतःला इम्प्रोवाइज करत असताना चेंडूची लेंथ लवकर ओळखली. वेल प्लेड उबेद खान. 4 धावा.
इस बीच अजून एक महत्वपूर्ण फटका, जबरदस्त रित्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. सांभाळा सांभाळा मित्रांनो. 4 धावा, लागवड 2 चौकार. अगदी खणखणीत स्टायलिश बॅटिंग उबेद खान जी. थँक्यू. ग्रेट बॅटिंग बाय उबेद खान. पहिल्या बॉल पासून अगदी चेंडूवर नजर आणि तिथून प्लेसमेंट राईट आहे. रोहितला आता वेगळा पर्याय निवडावा लागेल. पाहूया नेक्स्ट बॉल कसा असेल. धावसंख्या झाली आहे 9 धावा. फुल टच बॉल आहे इथे. आता अगदी आपण बघतोय जी स्क्वेअर लेगला चेंडू मुख्य गेटच्या सलामीला. चौकार, लागोपाठ 3 चौकार. थँक्यू. रोहितला अशा ट्रीटमेंटची नक्कीच सवय नाही आहे, मात्र ज्या पद्धतीने स्टार्ट केलाय मुन्नानं अफलातून, अगदी पाहिलं पहिला बॉल ज्या पद्धतीने आमिर दाफेदरला एकूणच पिच केलं होतं, तिथून त्याला कल्पना आली होती की रोहितची एक्झॅक्टली गोलंदाजी काय आहे. मात्र त्यानंतर आपला एक्सपिरियन्स ओतलाय मागच्या 3 फटक्यांवर, तो म्हणजे उबेद खान. लागोपाठ 3 चौकार. या मॅचची अतिशय जबरदस्त सुरुवात. मागच्याही मॅच मध्ये आपण बघितलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत झालेत 13 धावा. सेकंड इनिंग मध्ये देखील 18 धावा पाहिल्या होत्या. पॉवर प्लेची पॉवरफुल बॅटिंग. इथेही चौकार, अगदी 4 ओळीले चौकार. क्लास, ऍब्सोल्यूट क्लास बाय मुन्ना. थँक्यू. सध्या मुन्ना ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय असं वाटतंय की तो व्हिडिओ गेम खेळतोय. स्वतःच बॉलची लेन ठरवतोय, त्याच्यानंतर बॅकफुटला येऊन अगदी कडक फटके खेळतोय. सध्या मॅचच्या आतमध्ये व्हिडिओ गेम सुरू झालाय. 4 चेंडू 4 चौकार. ओ यावेळा थोडासा चेंडू खाली राहिलाय, तो व्हिडिओ गेम बंद झालाय. डॉट बॉल आलाय. JRच्या डगआउट मध्ये खेळाडू मला वाटतं तिथे उभा आहे. जरा प्लीज त्या मित्राला विनंती करतोय बसून घ्या प्लीज, कारण पॉवर प्लेचं षटक आहे असं वाटलं होतं आम्हाला की 3 खेळाडू बाहेर कसे, मात्र नंतर बघितलं की तो 12-13वा खेळाडू आहे. लक्ष घाला, लक्ष या गोष्टीकडे, धावसंख्येकडे लक्ष घालूया. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाले तब्बल 17 धावा. म्हणजे कुठेतरी बादशाह चषकामध्ये 15 धावापेक्षा जास्त पॉवर प्लेमध्ये धावा होतात हे आता दिसून येत आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये 22 धावा, दुसऱ्या इनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये 18 धावा आणि तिसऱ्या इनिंगमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत 17. आता ग्राफ असाच असणार आहे मित्रांनो. नवीन गोलंदाजी मार्कवर वरुण पांचाळ. पाहूया प्लॅनिंग केलं जात आहे. थॉमस डायस तोही आपला एक्सपिरियन्स इथे दाखवणार आहे, कारण JR दहिसर संघाला पुढे सरकायचं असेल तर या मॅचमध्ये लवकर यावं लागेल. कारण या मॅचमध्ये जरी 80 धावा झाल्या तरी देखील मग मजा वाढणार आहे. आणि सध्या आमिर दाफेदार असो मुन्ना असो त्या आकड्यापर्यंत ते जाण्याचा प्रयत्न करतील. धावसंख्या 17, एकही गडी बाद नाही आहे. दुसरी मॅच बादशाह चषक. शॉर्ट बॉल आहे, अगदी आपण बघतोय नटराज शॉट पाहायला मिळतोय. अगदी गॅप कन्वर्ट केलाय. वॅकंट एरिया होता, भरपूर लॉंग चेस, मात्र या 2 धावा. गुड शॉट बाय आमिर दाफेदार. धावसंख्या 19. अक्षय सोनी. धावसंख्या 19 झाली आहे. चांगली बॅटिंग. रॉयल सनर संघाला पूर्ण कल्पना आहे, सलामीला जितक्या धावा होतील तितक्या करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि हे दोन्ही बॅटर सध्या यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहेत. नेक्स्ट बॉल वरुण.
शॉर्ट बॉल आहे तिथूनही पिक केलंय जबरदस्त फटका चेंडू वन बाउन्स फरार होणार आहे अजून एक चौकार थँक्यू बघा एवन जोडीचं गाणं वाजतंय मात्र आता आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने अजून एक एवन जोडी येते महेशदादा पाटील आणि एकूणच मल्हार स्पोर्टचे ओनर हितेश पाटील हिरो यांचंही स्वागत आहे मंचावर धावसंख्येकडे लक्ष घालूया काय बॅटिंग सुरू आहे आमिर दाफेदारची 23 धावा यस सर चेंडू हवाय यस मॅच बॉल आलाय बघा जरा प्रेक्षकांनाही विनंती करतोय थोडासा सपोर्ट तुमचा मिळाला तर बरं होईल आतापर्यंत या सामन्यामध्ये तब्बल 5 चौकार 4 चौकार उबेद खानच्या बॅटमधून 1 चौकार आमिर दाफेदारच्या बॅटमधून चौकारांची लयलूट केली जाते सध्या सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस आहे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नेक्स्ट बॉल वरून पुन्हा एकदा आपटलाय पुन्हा एकदा लवकर खेळलाय डॉट बॉल येतोय चांगलं चांगलं कमबॅक म्हणेन मी वरूनचा अतिशय लयबद्ध ॲक्शन आहे हायम ॲक्शन आहे आणि तिथून जर बघितलं तर ग्रिपची कमाल आहे इथून मात्र अगदी पुन्हा एकदा वॅकंट एरिया शोधलाय आमिर दाफेदार स्पेशल शो सध्या या बादशाह मैदानामध्ये चौकार 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 आणि चौकार धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 27 यावेळेला मात्र हा चेंडू थोडासा लांब ठेवलाय तिथून जर बघितला तर लाईन खराब दिसते व्हाईट बॉल येतोय थँक्यू सर अवांतर धाव रनवे मध्ये थोडीशी गडबड झाली आणि कदाचित शोल्डरचा यूज करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा गोलंदाज थोडीशी पळवाट बघतो मात्र काही गोलंदाज आहेत ते अजून टिचून मारा करतात पाहूया वरुण पांचाळ कशा पद्धतीने इथे कमबॅक करतील मात्र सध्या या मॅचवर आतापर्यंत कंट्रोल जर बघितला ना तो कंट्रोल आहे टीम रॉयल स्टनर मीरा रोडचा शॉर्ट बॉल आहे इथून या चेंडूला पुन्हा एकदा अगदी डीप कॉर्नर रिजन मध्ये टोलवलाय थोडंसं फंबल झालंय दुसऱ्या धावसाठी उबेद खान आलाय गुड रनिंग बिटवीन द विकेट रॉंग एंडला थ्रो धावसंख्या 30 झाली आहे अगदी सरासरीचा जर विचार केला तर 15 धावा प्रति षटका मागे या सरासरीने सध्या संघ पुढे सरकतोय अप्रतिम ही स्पर्धा मात्र बघा ही पहिली रात्र आहे आणि एवन जोडी नेहमीच सांगते देर से आएंगे लेकिन दुरुस्त आएंगे यावेळेला स्टाइलिस्ट एलिगंट सुपर्ब आमिर दाफेदार चौकार पहिल्या ओव्हरमध्ये 17 दुसऱ्याही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 17 धावा टीम रॉयल स्टनर संघ सध्या या सरासरीने पुढे सरकतोय 2 षटकात झाले तब्बल 34 धावा आणि याच गतीने जर ते पुढे सरकले तर ही धावसंख्या अगदी 90 पर्यंत जाईल जबरदस्त बॅटिंग उबेद खान असो किंवा आमिर दाफेदार चला पॉवर प्लेची लाईट जरा बंद करा प्लीज थँक्यू काय व्यवस्था आहे अगदी एक माणूस ठेवलाय चला तिसऱ्या षटकासाठी कोण येत आहे अनुराग पांडे पाहूया या षटकात ही विचार असेल या दोन्ही बॅटरचा
की आपल्या टीमला पुढे न्यायचं आहे. मात्र इथे इथे सगळ्यात मोठी नीड झाली आहे टीम जी आर दहिसर संघासाठी. ती म्हणजे विकेट. ब्रेक थ्रू मिळणार का त्यांना किंवा अजून काय तुम्हाला पाहायचं आहे. प्रेक्षकांची संख्या वाढत चालली बादशाह चषकामध्ये या मैदानावर. बादशाहचं मैदान आहे, बादशाहचा चषक आहे आणि बादशाह सारखी A1 जोडी आहे. चला चला जास्त वेळ घेत आहे प्लीज. वेळेकडे लक्ष द्या. 2 षटकं संपली होती त्यावेळेला वेळ नोंदवली गेली आहे. 9:11 पहिला बॉल पडला होता या मॅचचा. 12 मिनिटं खर्च केले तुम्ही जी आर दहिसर. लक्ष ठेवा. वेगवान वेगवान चेंडू वेगाने बीट केलाय. चेंडू देखील अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट वरून गेली आहे. डॉट बॉल येतोय. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजे. ओ काय स्पीड आहे, काय स्पीड आहे. कदाचित आजच्या दिवसातील स्पीडचे सगळे उच्चांक तोडले असतील. पाहूया डिका स्पोर्ट्सवर. 153 जबरदस्त स्पीड. मागच्या 2 चेंडूवर स्पीडने बीट केलंय. अफलातून वेग. अनुराग पांडे. पांडे जी कमाल कर रहे. यावेळेला मुन्ना थोडासा वेगळा टान्सने खेळावं लागेल कारण ज्या वेळेला धावा येत नाहीत त्यावेळेला काहीतरी वेगळे प्रकार इम्प्रोवाइज करावं लागतं. पाहूया काय करतंय. स्लो डिलिव्हरी आहे. पिक केलंय चेंडू. अगदी आपण बघतोय सीमारेषा पार आहे. नो बॉल घोषित केलाय बीमरचा. इथे चूक झाली आहे. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नव्हती. त्यानंतर हा चुकीचा चेंडू आणि 7 धावा देऊन गेलाय आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका. पुढचा बॉल फ्रीड आहे. फ्रीड आहे. उबेद खान पुन्हा एकदा सज्ज झालाय. मागच्या चेंडूवर आले 7 धावा. संघाची धाव संख्या 40च्या पलीकडे 41. ओ शॉर्ट बॉल. हेड शॉट दिलाय. मात्र इथे रनआउटची विकेट सुद्धा नाहीये. काय चेंडू हाताळलाय. सुपर बॉल बाय अनुराग पांडे. आय थिंक तो ओके असेल कारण बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेल्मेटचा यूज नाहीये. मात्र उबेद खान ही इज अ स्ट्रॉंग मॅन. ही इज अ स्ट्रॉंग मॅन. जबरदस्त चेंडू. डॉट बॉल येतोय. मात्र एक चुकीचा चेंडू हाताळला. त्या 7 धावा खर्च झालेत. 3 चेंडूचा खेळ संपला या ओव्हरमध्ये. वेल बोल्ड अनुराग पांडे. धावसंख्येला थोडासा लगाम त्यांनी नक्कीच घातलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. काय स्लाइस केलंय. चेंडू वेगाने येतोय. धावा मिळतील इथे 4. अफलातून चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. इथे जागा बनवली आणि त्याच्यानंतर जबरदस्तरित्या बॅकआउट पॉइंटला केलेले स्लाइस आपल्याला पाहायला मिळते. या 4 धावा अक्षरशः चौकारांची रांग लावली या दोन्ही बॅटरना. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 45. चला नेक्स्ट मॅच कॉल देतोय. NP स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मीरा रोड. टीम रेडी राहा. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि टॉस जर इनिंग ब्रेकमध्ये झाला नाही तर संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. टीम कॅप्टन लवकर या. अजून एक चांगला चेंडू. इथेही जेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण. अनुराग करेगा तो क्या करेगा. मात्र इथे आपण बघतोय चेंडू अगदी मला वाटतं तोंडावर आदळलाय. लक्ष घाला या गोष्टीकडे प्लीज. ब्लड येत असेल तर लगेच एखादा बर्फ वगैरे असेल तर आणून द्या. सगळ्यांनी उतरू नका प्लीज. सगळ्यांनी उतरू नका. आहे आपले खेळाडू आहेत तिथे. आय थिंक चेंडू हाताला लागून तोंडावर बसलाय.
येस सर. अरे पंचांनाही पाणी हवं आहे, द्या प्लीज. आय थिंक ही इज ऑल राईट. ओके येस ओमकार, थँक्यू. बघा इंजरी हा एक खेळाचाच भाग आहे, नो डाऊट. मात्र सांभाळा स्वतःला, अगदी गरजेचं होऊन बसतंय, कारण बऱ्याच गोष्टीची अगदी जबाबदारी असते आपल्यावर. मात्र अनुराग पांडेचे षटक आपण बघितलं. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल नो बॉल. भीमर हाताळला, 7 धावा आल्या. षटकार टोकला होता तो म्हणजे उबेद खाननं. त्यानंतर फ्रीडचा बॉल डॉट आला. त्यानंतर चौथ्या बॉलवर एक जबरदस्त स्लाइस पाहायला मिळाली बॅकवर्ड पॉईंटला, 4 धावा. आणि त्यानंतर 5व्या बॉलवर सिंगल कन्वर्ट झाली आहे, एक झेल सुटलाय. इंटरेस्टिंग ओव्हर पाहायला मिळते आहे अनुराग पांडेची. अजून एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. थोडासा वेळ घेतलाय, हा वेळ आम्ही थोडासा कट करणार आहोत कारण इंजरी पिरियड होता. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आमिर दाफेदार ऑन स्ट्राईक. यावेळेला ड्राईव्ह, चांगला ड्राईव्ह आहे. पाहूया किती धावा. टीम कॅप्टन ओंकार गुल्लेला तुम्ही पाहू शकता, चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव. षटक इथे संपतंय तिसरं. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. थोडीशी धावगती खाली आली आहे, मात्र अजूनही ती अगदी 15च्या पलीकडे आहे आणि 16च्या जवळ आहे. वेल प्लेड रॉयल स्टनर. एकही विकेट नाहीये. उबेद खान चांगली बॅटिंग करतोय, आमिर दाफेदारी चांगली बॅटिंग करतोय. अगदी आपण बघतोय 16 मिनिटांमध्ये ही 3 षटकं हाताळली आहेत. चला 4च मिनिटं आहेत आता तुमच्याकडे पुढचं षटक हाताळण्यासाठी, लवकर. वीर गोलंदाजी मार्कवर येतोय. JR दहिसरचा हा संघ, JR स्पोर्ट्सच्या बॅट देखील प्रसिद्ध आहेत. अगदी ज्यूड रॉड्रिग्स आणि थॉमस डायस यांचं जॉईंट व्हेंचर. गोलंदाजी मार्कर वीर. मात्र सध्या JR स्पोर्ट दहिसर संघ विकेटच्या शोधात आहे. ही पार्टनरशिप अफलातून होत चालली आहे आणि कदाचित या स्पर्धेतली ही आतापर्यंतची सर्वात मोठी पार्टनरशिप. 47 धावा फलकावर आहेत. आमिर दाफेदार ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल आहे, उडवायचा होता चेंडू. अगदी पंचांचा इशारा आलाय, अगदी आवाक्याच्या बाहेर. वाईड बॉल. पंचांनी रिव्ह्यू लगेच, यस प्लेअरने रिव्ह्यू मागितलाय कारण पाहिलं की चेंडू इतकाही वर नव्हता. थोडासा प्लेएबल वाटलाय असं दिसतंय तिथे क्षेत्ररक्षकांना. मात्र पाहूया, आमच्या एकूणच डिका स्पोर्ट्सच्या कंट्रोल रूममधून या गोष्टी चेक केल्या जातील. आमचे थर्ड अंपायर इकडे उपस्थित आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, डिसिजन येईल. कारण बऱ्याचदा या डिसिजनमध्ये त्या बॅटरची उंची ही मॅटर करते. पाहूया काय घडतंय, कोणता डिसिजन येतोय. या सगळ्या गोष्टी अगदी चेक केल्या जात आहेत निरीक्षण कक्षामध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. त्यामुळे आपला डिसिजन पुन्हा एकदा मागे घ्यावा लागेल. 1 फॉर द ओव्हर ही मात्र नोंद केली जाते. फेअर डिलिव्हरी ठरते. वेल बोल्ड वीर. आमिर दाफेदार. 47. शॉर्ट बॉल आहे, चेंडूला हवेत खेळले जरूर. इथे विकेट येणार का? ओहो, हे चाललंय तरी काय. चेंडू हातात येतोय मात्र नंतर निसटतोय. अगदी या 4 धावा आणि 50हून जास्त धावाची पार्टनरशिप. वेल प्लेड. 51 धावा पूर्ण. जबरदस्त पार्टनरशिप. अजूनही एकही गडी बाद नाहीये. आज JR दहिसरचा संघ क्षेत्ररक्षणात चुका करतोय आणि त्याचा फायदा टीम रॉयल स्टनर उचलतीये. धावसंख्या 51 पूर्ण.
थँक्यू. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा भुर्दंड बसतोय इकडे. हे दोन खेळाडू असे आहेत, एकदा की धावांची चटक लागली की धावा धावा आणि धावा. पाहूया पुढे काय करताय. इथे आता रनवे बिघडलाय. गोलंदाज सुद्धा अशा वेळेला काय करणार. लाईन अँड लेंथ मेंटेन करायची आहे त्यांना, क्षेत्ररक्षकांचं साथ हवी आहे त्यांना. मात्र आपण बघतोय आतापर्यंत 2 झेल सुटलेत. वीर टू आमिर. शॉर्ट बॉल आहे इथून, हा जबरदस्त हुकचा फटका. चेंडू लांब जाणार आहे, अगदी वन बाउन्स सीमारेषा पार. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत या सामन्यात घडलंय तरी काय पाहूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 55 आणि या 55 धावामध्ये 10 चौकार 1 षटकार म्हणजे तब्बल 46 धावा या बाउंड्रीज ने आलेत. वेल प्लेड आमिर दाफेदार. वेल प्लेड मुन्ना. योग्य निवड होत नाहीये. अगदी क्षेत्ररक्षण जिथे नाहीये त्या वॅकंड एरियामध्ये धावा वसूल केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या प्रश्न मोठा आहे जी आर दहिसर संघासमोर. पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलेला चेंडू होता, ऑन साइडला टर्न केलाय. इथे दुसरी धाव अवेलेबल असेल का, नाही. कॉल बॅक करतायत, चांगला कॉल. जबरदस्त पार्टनरशिप, 56 धावांची पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी. वीर सध्या त्यांची बॉडी लँग्वेज मात्र वेगळी दिसते. कारण लक्षात घ्या कुठल्याही वेळेला मॅच मध्ये असणं इम्पॉर्टंट असतं. पाहूया कसा कमबॅक करतील इथे जे आरचे खेळाडू. शॉर्ट बॉल आहे, अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अगदी काही पावलांचा स्टार्ट आहे, मात्र ज्यावेळेला रिलीज करतात ना तो रिलीज पॉइंटवर अगदी ती शक्ती पूर्णपणे दाखवत आहेत. वेल बोल्ड वीर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उबेद खान साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र उबेद खान हवेत खेळत. हा झेल होणं गरजेचं आहे. ओ हो, मैदानाच्या आतमध्ये कदाचित आता जे आर दहिसर संघाला नारळच फोडावा लागेल. झेल चुकीच्या पद्धतीने टिपले जात आहेत आणि त्यामुळेच ते झेल होत नाहीयेत. ही चुकीची पद्धत आणि त्यामुळे आपण बघतोय एकही विकेट अजूनपर्यंत खात्यात नाहीये. हे हरिराम कृष्ण प्रेमानंद, ये क्या हुई. असंच काहीतरी घडतंय. आतापर्यंत 3 झेल सुटलेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 57. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 17, तिसऱ्या षटकात 13 आणि चौथ्या षटकात 10 धावा. इथे धावा कमी आल्या, मात्र एकही विकेट नाही अजूनपर्यंत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी पुन्हा एकदा कॉल देतोय. एनपी स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मिलर टीम कॅप्टन. चला या लवकर. एनपी स्पोर्ट अर्नाळा. एनपी स्पोर्ट अर्नाळा वर्सेस सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. चला टीम कॅप्टन या लवकर. या ओव्हर नंतर टॉस होणं गरजेचं आहे आणि 3 धावांची पेनल्टी आहे. कारण मी ज्या वेळेला म्हणेन की हा लास्ट कॉल आणि तुम्ही नसाल तर 3 धावांची पेनल्टी सुरू. कारण बरेच अधिकार एवन जोडीने आमच्याकडे दिलेत. सिद्धिविनायक बॉयज टीमचे कॅप्टन आले, थँक्यू. त्यांच्या 3 धावा मायनस नाही होणार. चला वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. शेवटचं षटक, किती धावा जोडतील. अनुराग पांडे यावेळेला ऑन साइडला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो ही अप्रतिम आहे. 1 धाव. मात्र कुठेतरी अजून ही धावसंख्या 75च्या पलीकडे न्यावी लागेल. कारण सध्या हे मैदान त्या गोष्टीसाठी हॉट फेवरेट आहे. 75 धावा, 80 धावा, 90 धावा सातत्याने या मैदानाला पाहिलेत.
एवढ्या समोर खेळलेत. हा तडका आमिर दावेदारचा 6 धावा. थैंक यू. रॉयल स्टनर डगआउट में बैठिए प्लीज. राकेश बैठिए बैठिए. जबरदस्त षटकार. संघाची धावसंख्या वाढतीये 64. वैयक्तिक धावसंख्या जर बघितली आपण या दोन्ही खेळाडूंची तर आमिर दाफेदार 32 धावा 33 धावा. इथेही चांगला फटका आहे. थोडंसं फंबल झालंय. दुसऱ्या धावेसाठी येणार. इथे मात्र धावचीची विकेट. अगदी विकेट यायला भरपूर वेळ लागला. 5वं षटक उजडावं लागलंय. मात्र धावचीच्या रूपानं उबेद खान मुन्ना अगदी माघारी परतलाय. थँक्यू. बघा जे संघ इथे उपस्थित होत आहेत तुमच्या माहितीसाठी बादशाह चषकामध्ये काही अशा डिफिकल्टीज आहेत. काही अशा केबल्स आहेत. त्या केबलला जर चेंडू लागला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला तर तो षटकारच असणार आहे. आणि केबलला लागून जर नाही डेड बॉल आहे डायरेक्ट. ओके फाईन. बघा ज्या केबल्स 2 ते 3 केबल्स मला वाटतं आहेत तिकडे जर चेंडू लागला तर तो डेड बॉल आहे. येस सर. अंपायर्सना काय सांगितले तुम्ही? चला खेळूया सर. अजून लागला नाही बघूया प्लीज. मात्र गोष्ट क्लिअर करतोय. अरे एक ही बताओ यार. त्यांना वेगळं सांगताय आम्हाला वेगळं सांगताय. काल आउट होता. अरे पण कालची मॅच वेगळी होती ना. हे पण आहे ना. चला खेळा सर. डेड बॉल नाही येतो. त्याला चेंडू लागला तर बाहेर गेला तर षटकार असेल आणि चेंडू लागून जर झेल टिपला तर झेल असेल. फक्त काही डिफिकल्टीज आहेत. मात्र ही वन्स इन अ ब्लू मून घडणारी घटना असेल प्लीज. चला मॅच थांबू नका. सॉरी फॉर इंटरप्शन. षटकार आलाय आणि त्यानंतर विकेट आले धावचीच्या रूपाने. अनुराग वर पिच केलाय. इथून आपण बघतो ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय यावेळेला. एकच धाव 66 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. मात्र अजून एकात 2 मोठे फटके. नवीन बॅटर आता इसरार खान आलाय. प्रेमाने ज्याला बाबू म्हटलं जातं. अजून एक जबरदस्त स्टायलिश बॅटर. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण बघा. एक पॉइंट आहे. एक कव्हर पॉइंट आहे आणि एक गली आहे. लो फुलटा डिलिव्हरी इथून समोर खेळलेत. एकच धाव. ओमकार गुले चांगले क्षेत्ररक्षण. 67 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 धावा होत्या. अगदी 3 ओव्हरमध्ये 47 होत्या. मात्र नंतर चांगली कामगिरी राहिली. वीरचं ते षटक फक्त 10 धावांचं. आणि आताही अनुराग पांडेने याही षटकात अगदी धावा अडवलेत. एक षटकार आला जरूर मात्र तरी सुद्धा त्यांनी धावा अडवलेत. एवढ्या लो फुलटॉस डिलिव्हरी. इथेही जास्त धावा नाही मिळणार. एक धाव कंप्लीट होतीये आणि इथे विकेट. त्यामुळे याही षटकात जर विचार केला तर फक्त 11 धावा जमू शकलाय रॉयल स्टनरचा संघ. ही मॅच असं वाटलं होतं की 80च्या पलीकडे धावा दिसतील. मात्र कुठेतरी जरी झेल होत नव्हते तरी सुद्धा एक चक्री फिरलंय आणि धावसंख्या आटोक्यात राहिली आहे. धावसंख्या झाले 5 षटकानंतर ती म्हणजे 68 धावा आणि 69 धावा या विजयासाठी असतील JR दहिसर संघासमोर. चला वळूया टॉसच्या प्रक्रियेकडे. चला विनंती करतोय जितेंद्र जनार्दन पाटील राजू पाटील साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या प्लीज. अच्छा असं आहे का? ठीक आहे येऊ द्या त्यांना. हरकत नाही. या एमप्रकाश नाना आपणही या.
चला NP स्पोर्ट्स अरणाला वर्सेस सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड पुढचा मॅच. आणि या मॅचला शुभेच्छा देण्यासाठी आमचे दोन्ही मान्यवर अगदी टॉस बॉक्स मध्ये आलेत. हेमप्रकाश नाना आणि एकूणच राजू पाटील साहेब. बादशाह चषक आणि एकूणच एवन जोडी असा टॉस कॉईन आहे. चला कोण कॉल देतोय? NP स्पोर्ट्स अरणाचे कर्णधार टॉस करतील. बादशाह चषक आणि येस NP स्पोर्ट्स अरणाला वॉन द टॉस. धन्यवाद आमच्या मान्यवरांचं. शुभेच्छा द्या एकूणच दोन्ही संघाला आणि निश्चितच पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं आहे. NP स्पोर्ट्सचे कर्णधार आमच्या समवेत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. निर्णय लगेच द्यायचा आहे. क्षेत्ररक्षण असेल. थँक्यू. टीम आज संपूर्ण पाहायला मिळेल का आम्हाला? हो नक्कीच. थैंक यू. खूब सारे शुभेच्छा असतील. तैयारी लगा. अश्विन मेरे साथ है. अश्विन क्या कहना चाहेंगे जिस तरह से मीरा भाईंदर में एक बड़ी टूर्नामेंट चल रही है और कितने चांसेस है जिस तरह से आपका फॉर्म चल रहा है सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड का? बहुत अच्छा टूर्नामेंट है. लाइव वगैरह अच्छा है और लाइट्स अच्छे है तो अच्छा मजा आएगा खेलने के लिए. बेस्ट ऑफ लक और टीम को रेडी रखिए. चला टॉस झालाय. NP स्पोर्ट अरणाला संघानं नाणेफेक जिंकलंय आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढची मॅच देखील अगदी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे वळूया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू डिका स्पोर्ट्स. चला पुढच्या इनिंगला आपण सुरुवात करूया. लक्ष्य आहे ते म्हणजे 69 धावांचं. टीम रॉयल स्टनर मिरॉर संघ आपल्याला दिसतोय. काय जबरदस्त ड्रेस कोड. थँक्यू. जनाब अर्षद काझीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम रॉयल स्टनर. आमिर दावेदार, उबेद खान, इसरार खान, शोएब पवार. ओके बियाला स्पोर्ट्स. अच्छा बिहार स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेल्या टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ही टीम आणि दोन्ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर. एका बाजूला थॉमस डायस मुंबई का तूफान, दुसऱ्या बाजूला ओमकार गुले. तर या स्पर्धेमध्ये आपण बघतोय अजून एक महत्वपूर्ण पारितोषिक आलंय. एवन जोडी जरा लक्ष घाला माझ्या या सूचनेकडे. श्री अभिषेक यादव माहित आहेत ना तुम्हाला? श्री अभिषेक यादव यांच्याकडून बाहेर झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकांना एकूणच आपल्या प्रेक्षकांना मिळतील 100 रुपये. थँक्यू यादवजी. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. रॉयल स्टनर प्लीज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकूणच ही दुसरी मॅच सुरू आहे. JR दहीसर वर्सेस टीम रॉयल स्टनर. बादशाह चषक तुम्ही बघताय. आजची पहिली रात्र आणि प्रत्येक रात्रीमध्ये अनेक नवीन नवीन संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अनेक उत्तम संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे शहरी संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. NP स्पोर्ट्स अरणाला वर्सेस सिद्धिविनायक बॉयज मीरॉड नेक्स्ट मॅच. टॉस झालाय.
NP स्पोर्ट्स अर्नाळा संघानं नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचंही करूया स्वागत आपण या मुख्य मंचावर. थँक्यू. चला मॅच सुरू करा. 69चं चेस जाऊन आहे. स्ट्राईकेटला बॅटर आहे थॉमस डायस. नॉन स्ट्राईकेटला ओंकार. गोलंदाजी मार्कवर आलाय रॉयल चॅलेंजर्सचा स्टार गोलंदाज राकेश सुवर्णा. चला चला जास्त वेळ घेत आहे प्लीज. A1 जोडी बादशाह चषक. अगदी पुढच्या काही रात्रीमध्ये जबरदस्त क्रिकेट तर पाहायला मिळणारच आहे. मात्र ही क्रिकेटची मजा लुटण्यासाठी अनेकविध गावातून अनेक प्रेक्षक आणि पॉवर प्लेचा हा इशारा. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राकेश सुवर्णा. 2 क्षेत्ररक्षक थर्ड सलकाच्या बाहेर तुम्हाला दिसतील. एक डीप मिड विकेट लावण्यात आलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर देखील लावण्यात आले. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज. $9.50 पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता. इथे मात्र धाव हो की नाही यासाठी प्रयत्न सुरू होते. चुकीचा कॉल. मात्र पहिला बॉल डॉट येतोय. या उलट जर विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार आला होता. सिंगल आला होता. नेक्स्ट बॉल वन्स अगेन राकेश सुवर्णा. लो फुल टॉस डिलिव्हरी. इथे विकेट येणार का? नक्की झाले. थॉमस डायस बॅक टू पॅव्हिलियन. अगदी दुसऱ्या चेंडूवर ही विकेट. मोठी विकेट. थँक्यू थॉमस डायस. बऱ्याच अपेक्षा होत्या त्यांच्याकडून अनेक क्रीडा रसिकांना. मात्र अगदी दुसऱ्या चेंडूवर त्याचा परतीचा रस्ता पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. गीतेश स्टायलिश बॅटर आहेत. मात्र सध्या जर विचार केला तर मोठी पार्टनरशिप करावी लागेल. जी पार्टनरशिप आपण मुन्ना आणि आमिर यांची पाहिली तशीच पार्टनरशिप करावी लागेल. 65 धावांची पार्टनरशिप. या मॅचवर कंट्रोल लवकर आणावा लागेल. कारण लक्षात घ्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिला इम्पॅक्ट जो देतो ना संघ त्या संघाचे विजयाचे चान्सेस जास्त असतात. सध्याच्या घडीला या मॅचवर कंट्रोल आहे तो म्हणजे टीम रॉयल चॅलेंजर्सचा. दुसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल गीतेश साडी. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यासाठी गेले. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईट बॉल. अवांतर धावेने सुरुवात होते ती म्हणजे एकूणच अजून एका धावेला. पहिली धाव ही नोंद होतीये. अवांतर धाव. प्रेक्षक शांतपणे या एकूणच सामन्याचा आनंद घेत आहेत. मनापासून कौतुक आहे त्यांचंही. नेक्स्ट बॉल अगदी स्लाइस केलाय. चांगला स्लाइस केलाय. चांगला अडवलाय देखील. गुड फिल्डिंग. शोएब पवारला तुम्ही पाहू शकता गली रिजन मध्ये पॉइंटवरून गलीमध्ये गेलेत. एकच धाव. आता प्रति षटकामागे जर विचार केला तर अगदी आपण बघतोय मला वाटतं 15.5 धावा जवळजवळ. 13 धावा या सरासरीने पुढे जायचं आहे. त्यामुळे कदाचित ओमकार आणि गीतेश थोडंसं मैदानाच्या आतमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करतील.
मात्र मॅचचा मोमेंटम अगदी शिफ्ट होणार नाही या गोष्टीकडे देखील त्यांना लक्ष द्यावं लागेल. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. लो फुलटॉस डिलिव्हरी ऑन साईडला टर्न केलाय. एक धाव इथेही मिळेल. एका धावावर समाधान. धावसंख्या 3. राकेश सुवर्णा अगदी टिपिकल स्टार्ट दिलाय आपल्या टीमसाठी. महत्त्वपूर्ण गोलंदाज कित्येक वर्षापासून सातत्यानं आपल्या टीमसाठी नेहमीच एक ट्रम्प कार्ड राहिला आहे असा हा गोलंदाज. आणि खास करून पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतो आणि याही पॉवर प्लेमध्ये तो ही गोष्ट साध्य करतोय. इथे रनवेमध्ये थोडीशी गडबड. रिदम चुकलाय. थांबवले स्वतःला. थँक्यू. काय इशारा आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 30 सर्कलवर जबरदस्त LED लाइटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑल थँक्स टू A1 जोडी. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. इथे विकेट नाहीये. याचं कारण मला अजूनही कळत नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटपटू अशाच पद्धतीने झेल टिपण्यासाठी का जातात. सगळ्यांना अगदी स्टायलिश झेल पकडायचे आहेत मात्र ते झेल होत नाहीये. मगाशी एक झेल झाला त्या क्षेत्ररक्षकाने तो टिपला होता थॉमसचा झेल. मात्र यावेळेला अगदी हातांची ओंजळ छाती बाजूला करायची होती. अगदी सोपं होतं काम. मात्र ही कॅच इथे सुटली आहे आणि तिथे आय थिंक गीतेशला जीवदान लाभत आहे. चुकीचं क्रिकेट. अगदी चुकीचं क्रिकेट. आमचं प्रेक्षक हे पाहण्यासाठी नाही आलेत. यावेळेला ओंकार गुलेचा फटका अगदी गगनचुंबी फटका आहे. प्रयत्न केला मात्र चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ करायच्या होत्या त्या म्हणजे 13.5 धावा. मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10. म्हणजे अजूनही जर विचार केला तर 59 धावांची गरज आहे. म्हणजे आता प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. तो जवळजवळ 15 वर जाऊन पोहोचलाय. मात्र JR स्पोर्ट्स दहिसर संघाचे थॉमस डायस थॉमसी जरा मॅच संपल्यानंतर लगेच प्लीज आमच्या मान्यवर कक्षामध्ये ये. तुझा एक विशेष सन्मान आमच्या आयोजकांना करायचा आहे. त्यामुळे प्लीज आमच्या या कॉलकडे अगदी चांगल्या पद्धतीने पाहशील अशी अपेक्षा आहे. थॉमस डायस मॅच संपल्यानंतर आपण प्लीज मान्यवर कक्षाशी संपर्क साधा. चला दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज आलाय तौहीद. मगाशी तौहीदनं एक झेल सोडलाय. एक झेल पकडलाय. मात्र ॲज अ बॉलर म्हणून त्याचा महत्वपूर्ण रोल आहे या मॅच मध्ये. पाहूया काय घडतंय. गीतेश ऑन स्ट्राईक. 24 चेंडू 59 ची गरज टीम JR दहिसरला. हवेत खेळलेत. समोर खेळलेत. तिथे क्षेत्ररक्षक आहे जुनेद चौगुले. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल मात्र यावेळेला सुटणार नाहीये. जुनेद चौगुलेला तुम्ही पाहू शकता. विकेट आली आहे. गीतेशला परतीचा रस्ता. विकेट डाऊन. थँक्यू. ही मॅच सध्या अगदी आपण बघतोय अशा परिस्थितीत आहे की जिथून मोठा प्रयत्न करावा लागेल JR दहिसरला. इथे रेग्युलर इंटरव्हलवर विकेट जर येत असतील तर रॉयल चॅलेंजर थोडीशी निश्चिंत असेल. कारण पार्टनरशिप क्रिएट होताना दिसत नाही आहे. कारण या धावसंख्येला चेस करायचं असेल तर मोठी पार्टनरशिप अगदी 41 धावांची पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. मात्र सध्या ती स्थिती नाही आहे. नवीन बॅटर वीर आलाय. गोलंदाजीमध्ये चांगलं काम राहिलंय. मात्र सध्या
ॲज अ बॅटर म्हणून आपला रोल दाखवावा लागेल या मॅचमध्ये वीरला. ओमकार घुले सध्या चांगली बॅटिंग करतोय, मात्र तो सध्या पार्टनरच्या शोधात आहे. ती पार्टनरशिप होणार का हा सध्याचा प्रश्न. GR स्पोर्ट्स दहिसर वर्सेस टीम रॉयल स्टनर या दोन संघादरम्यानचा सामना. नेक्स्ट बॉल तोईद वन्स अगेन. यावेळेला चांगलं स्लाइस केलंय, इथे 2 धावा बुक केले, 2 धावा बुक केले. डी झोन मध्ये बॉल आहे. थँक्यू सर. याही धावा महत्वपूर्ण आहेत बघा. स्मार्ट यूज व्हायला पाहिजे या धावांचा, कारण जो डी झोन आहे ना तो भरपूर मोठा डी झोन आहे. अगदी विकेटच्या मागे जर तुम्ही बघितलं तर अगदी गेट क्रमांक 1 पासून ते अजून एक झाड आहे तिथपर्यंत हा जबरदस्त डी झोन आहे. आणि त्याचा स्मार्टली वापर जर एखाद्या संघाने केला तर निश्चितच ही धावसंख्या थोडीशी चेसेबल ठरू शकेल. या 2 धावा संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या आकड्यावर. यावेळेला चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय. थोडंसं फंबल, इथे एकच धाव. थ्रो मात्र स्ट्राईक एंडला. प्रत्येक खेळाडू आपल्या शोल्डरची पॉवर दाखवतोय. आय एम द बेस्ट. कदाचित घरातून निघताना स्वतःला हा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारताना तेव्हा एक वेगळी एनर्जी येते, एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्यामुळेच अशा पद्धतीच्या कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच होईल, चांगली मॅच होईल. जोपर्यंत ओमकार घुले मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत रॉयल स्टनर रिलॅक्स होणार नाही आहे. भरपूर इम्पॉर्टंट ओव्हर आहे ही. इथून अजून धावा जमवण्याचा प्रयत्न ओमकारचा नक्कीच असणार आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. हा चेंडू लेट्स सी द लाईन. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. थँक्यू सर. अवांतर धाव. 14 धावा, 14 धावा. बरेच गोलंदाज एखादा डावखुरा बॉलर आल्यानंतर आपली लाईन विशेषतः थोडीशी जास्त वाईट ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र इथे ही लेंथ खराब राहिली आहे आणि तिथून एक धाव अवांतरची आली आहे. नेक्स्ट बॉल तोईद वर्सेस ओमकार घुले. वेगवान चेंडू, अगदी वेगवान चेंडू होता, मात्र ज्या पद्धतीने खेळलेत सुपर. एक धाव इथेही मिळते. पूर्ण कल्पना आहे ओमकारला, थोडासा वेळ द्यावा लागेल. विकेटवर जर उभं राहिलं तर विकेटशी नातं जुळेल आणि तिथून धावाही होतील, हा एक विचार आहे. मात्र या विचाराला तुम्हाला जास्त वेळ न घालवता बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट बॉल स्ट्राईकला वीर. हा चेंडू थोडासा जास्त अवांतर हाताळलाय. व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा शोल्डरची पॉवर दाखवायची आहे तौहिदला. मागच्या काही स्पर्धांमध्ये हाही मुलगा चमकलाय. अगदी सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे, मात्र अवांतर चेंडू हे चेंडू ॲज अ बॉलर म्हणून टाळणं गरजेचं आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. रनवे गडबडलाय, रिदम चुकलाय. काय सायलेन्स आहे, काय जबरदस्त सायलेन्स. यावेळा बॅटने आले. अपील चांगली होती नो डाऊट, मात्र पंचांचं लक्ष अप्रतिम आहे. इथे दुसऱ्या तर्फे कॉल हो ना चालू आहे. खराब कॉलिंग. लक्ष नव्हतं. JR ची गाडी कुठेतरी अडकले. खराब कॉलिंग होत आहे. जर डेंजर एंडला ज्या खेळाडूला यायचं आहे त्या कॉलकडे लक्ष द्यायला पाहिजे. मात्र ओमकार अगोदरच रिलॅक्स होते तिथे आणि वीरला ती धाव पाहिजे होती. एकच धाव मिळते. धावसंख्या 17. या स्पीडने ही धावसंख्या चेस होणार नाही. थोडंसं एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल. गाडी अगदी फोर्थ गेअरला न्यायला लागेल. बघूया काय करताय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. तोहिद गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. अगदी समोर खेळलेत, मात्र
एक धाव इथे पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होईल कारण चौकार तिथे अडवलाय मेहराजला. तुम्ही पाहू शकता या 2 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 19, म्हणजे अजूनही एक्झॅक्टली 18 चेंडूमध्ये 50 ची गरज आहे. दोन्ही पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. 50 धावांची अजूनही गरज आहे. तुम्ही बघताय बादशाह चषक 2026. पुन्हा एकदा थोडेसे म्युझिक ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. काय गाणं रचलंय, काय गाणं रचलंय. मात्र या गाण्यामध्ये अजून एक उल्लेख तो आमच्या देवाभाऊंचा झालाय. कुठे आहेत देवाभाऊ? चला लवकर लवकर, जास्त वेळ घेताय तुम्ही षटक हाताळण्यासाठी. आतापर्यंत जर बघितलं तर 2 षटकं तब्बल जर विचार केला तर 15 मिनिटं लागले 2 षटकं संपायला. रॉयल स्टनर ध्यान दीजिए, 20 मिनिटात 4 षटकं झाली पाहिजे. तुमच्याकडे आता 5च मिनिटं आहेत. जास्त ड्रिल करताय तुम्ही, अगदी जास्त ड्रिल करताय. गोलंदाजी मार्कवर आलेत अजीब खान. प्लेन मिस, प्लेन मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदललाय आणि इकडे जर बघितला तर डॉट बॉल येतोय. चला थांबू नका, फ्लो थांबू नका, रिदम चुकू नका, लवकर. पुढचा सामना एनपी स्पोर्ट्स अर्नाळा वर्सेस सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. दोन्ही संघ तयारीत आहेत. टॉस झालाय. स्लो डिलिव्हरी आहे, चेंज ऑफ पेस, जबरदस्त गोलंदाजी, वेल बोल्ड अजीब. वीर मात्र इथे निष्प्रभ ठरतोय. आता संकट थोडीशी वाढत चालली आहेत. 16 चेंडू आणि 50 धावा. उत्तर द्यावं लागेल जी आर स्पोर्ट दहिसर संघाला. अजूनही मॅच जर बघितली तर आवाक्यात आहे, मात्र कुठेतरी विचार अजून पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. फटके खेळायचे आहेत, मात्र फटके खेळण्यासाठी तुम्हाला ते फटके बनवावे लागतील. सध्या कोणताही गोलंदाज तुम्हाला अगदी त्या आरतीचं ताट घेऊन येणार नाहीये. तुम्हाला अगदी ओवाळणी करावी लागेल. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. ही विकेट येणार का? मुन्ना जेलखाली वळ कॅच, अगदी शॉर्ट फाईनला जाऊन आज जेल टिपलाय. त्यामुळे वीरला देखील परतावं लागते. विकेट डाऊन. थँक्यू थँक्यू. चला या बॅटर लवकर, का वेळ दवडताय. मॅच जिंकायची असेल तर त्या ऊर्जेनं मैदानाच्या आतमध्ये जा. निकेत येतोय, अजून एक जबरदस्त बॅटर. बॅटिंग लाईनअप जेआरची मोठी आहे, मात्र सध्या धावांसाठी स्ट्रगल सुरू आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 3. थॉमस डायस परतलाय, जितेश परतलाय आणि आता वीर सुद्धा परतलाय. 15 चेंडू 50 धावा. हे गणित सुटेल का? पंधरा चेंडू 50 धावांची गरज. निकेत देतोय नवीन बॅटर. या संकटातून आपल्या टीमला तो बाहेर काढणार का? हा सध्याचा मोठा प्रश्न जी आर दहिसर संघासाठी.
ओ काय जबरदस्त कट झालाय बॉल आणि तिथून ही विकेट. अगदी अजीबची जबरदस्त कामगिरी. अजून एक विकेट. जे आर दैसर इन बिग ट्रबल. या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत एकही धाव नाहीये. 2 डॉट त्यानंतर 2 विकेट म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळले आहेत. वेल बोल्ड अजीब खान. नवीन बॅटर आता आलाय संजय. उमेश मांजरेकर सर मला वाटतं इथे मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आलेत. या प्लीज विनंती करतोय त्यांना मुख्य मंचावर या. ज्यांना टेनिस बॉल क्रिकेटचा भीष्म पितामह म्हणून म्हटलं जातं. उमेश मांजरेकर सर या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. आपलं स्वागत आहे एवन जोडीतर्फे. मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल डॉट 2 विकेट. ही इज ऑन हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता संजय आलाय. 14 चेंडू 50 ची गरज. मॅच बरीच लांबली आहे जी आर दैसर संघासाठी. प्लॅनिंग नाही करू शकले. आटोक्यात होती धावसंख्या 69 धावा 5 षटकामध्ये. या मैदानाचा विचार करता जास्त नाही आहेत. थोडंसं प्लॅनिंगला यायला पाहिजे होतं. मात्र थॉमसची विकेट पडली. निकेत परतला. वीरही परतला. इथे हा चेंडू डाऊन द लेग आहे का? येस येस येस. वाईटचा इशारा. धावसंख्या 20 झाली आहे. मात्र इफेक्टिव्ह कामगिरी करावी लागेल. जी आर दैसर संघ मागच्या काही वर्षामध्ये जर विचार केला ना तर टीम चांगली आहे नो डाऊट. मात्र कुठेतरी फायटिंग स्पिरिट थोडंसं कमी पडतंय मी असं म्हणेन. जितकं क्रिकेट मी त्यांचं पाहिलंय बऱ्याच ठिकाणी त्यांना जिंकतानाही पाहिलंय. मालवणीच्या मैदानात त्यांचा रेकॉर्ड अफलातून आहे. यावेळेला फटका अप्रतिम आहे. तो बाहेर जाणार का? नाही. अगदी हा झेल जुनेदनं पुन्हा एकदा चांगला झेल टिपलाय. विकेट डाऊन. संजयही आला. संजयही परतला. या ओव्हरमध्ये बोलबाला राहिलाय तो म्हणजे अजीब खानचा. जोरदार टाळ्या या ओव्हरसाठी. सुपर बॉलिंग. थँक्यू डीजे मास्टर. काय जबरदस्त गाणी वाजवली जात आहेत. आणि आमचा डीजे मास्टर जो आहे तो अगदी यूपी वरून आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. वेलू. प्लेन मिस. येस वेलकम थॉमस. आमच्या विनंतीला मान देऊन तोही इथे आलाय. त्याचंही स्वागत. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. फक्त 1 धाव आणि 3 विकेट. काय बॉलिंग केले आहे ती म्हणजे निश्चितच गोलंदाज अजीब खान. येस या मॅच नंतर विनंती करतोय पुन्हा एकदा जी आर थॉमस चे थॉमस आयस आपल्याला यायचं आहे. आपला एक विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. त्यामुळे प्लीज आमच्या विनंतीला नक्कीच तुमचा सकारात्मक कॉल येईल. मात्र ही मॅच भरपूर गडबडली आहे टीम जी आर स्पोर्ट दैसर संघासाठी. कारण आता चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 12 आणि गरज आहे 49 धावांची. काय बॉलिंग केली अजीबनं. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जर विचार केला तर गोलंदाज येतोय
जसं मुन्नानी बोललं होतं की सॉरी इस्रार खाननी सांगितलं होतं की आमिर दाफेदार आमचा आता चौथा गोलंदाज झालाय. या मॅच मध्ये जी फाईट अपेक्षित होती ती पाहायलाच मिळाली नाहीये. पाहूया मात्र अजूनही काही घडू शकेल. 12-49 मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. ओ रोहित सुवर्णा अगदी आपण बघतोय राकेश सुवर्णा मात्र लक्ष नव्हतं त्याचं. इथे या 2 धावा कंप्लीट. राकेशचं लक्ष नव्हतं. चेंडू हवेत जास्त वेळ होता. मात्र या 2 धावा. अजूनही 47 धावांची गरज आहे. 11 बॉल 47 म्हणजे जवळजवळ 8 षटकार तुषार. 11 चेंडू आणि 8 षटकार. एक इझी कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर हे नवघर गावचं कॅल्क्युलेशन. 11 मध्ये 8 षटकार मारायचे आहेत. गुड शॉट. चेंडू हवेत आहे. मात्र इथे शोएब पवार काय घडलंय पाहूया. आमचे प्रेक्षक तिकडे आहेत मात्र इथे अगदी बॉडी बॅलन्स करत चेंडू आत फेकलाय. त्यामुळे या गोष्टी कदाचित चेक केल्या जातील की काय पाहूया. यस आमच्या तिकडे प्रेक्षक होते. पाहूया डिसिजन काय येतोय कारण भरपूर लॉंग अँगल आहे. अँगल कठीण आहे मात्र तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय कारण अगदी जो समोरचा कॅमेरा आहे तिथूनच या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. जास्तीत जास्त झूम इन करून या गोष्टी आम्ही पाहतोय. वी आर चेकिंग प्लीज वेट. सेफ एफर्ट आहे सर. वेल डन शोएब पवार. त्यामुळे धावा मिळाले त्या फक्त आणि फक्त 2 धावा. 10 चेंडू 45 ची गरज. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट मात्र चेंडू हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षक येतोय. ओ हो शादाब खान मात्र हा झेल सुटलाय. अजून 2 धावा. चांगला प्रयत्न शादाबचा. धावसंख्या 26. चला रॉयल चॅलेंजर डोंट वेस्ट टाइम. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे मात्र इथेही जास्त धावा नाही आहेत. वेल बोल्ड आमिर दाफेदार. मात्र लक्षात घ्या अजूनपर्यंत हे 4थं षटक संपलेलं नाहीये आणि तब्बल 26 मिनिटं खर्च झालेत. त्यामुळे पंचांनी कॉल घ्यायचा आहे. नो डाऊट 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू येणार आहे. इथे 26 मिनिटं लागलेत. अजूनही 4 षटकं संपलेली नाही आहेत. हा फटकाही इफेक्टिव्ह नाही आहे. अगदी कदाचित आता औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचची. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम तयार आहेत. टीम NP स्पोर्ट्स अर्नाला लगेच मैदान गाठायचं आहे तुम्ही ही मॅच संपल्यानंतर. आतापर्यंत ही मॅच संपायला पाहिजे होती वेळेनुसार मात्र टीम रॉयल चॅलेंजर थोडीशी मागे आहे. एवढा फटका अप्रतिम आहे मात्र धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच बॉल द्या प्लीज. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. अजूनही 39 धावांची गरज आहे. 39 रिक्वायर्ड रन्स टू विन. आणि सर तब्बल 27 मिनिटं 4 षटकांसाठी लागलेत. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक रॉयल चॅलेंजरला आतमध्ये घ्यावा लागेल 30 सर्कलच्या.
चला या मॅच मध्ये जर बघितलं तर निश्चितच अजूनही एका षटकामध्ये 39 धावांची गरज आहे आणि एकूणच वेळेचं बंधन न पाळल्यामुळे एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये देखील आपल्याला दिसणार आहे. पंचांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. पाहूया काय घडतंय. यस ती पेनल्टी द्यायलाच पाहिजे नो डाऊट कारण वेळ ही महत्वाची आहे. नाईट गेम आहे म्हणून नाईट गेम 4-4 वाजेपर्यंत सुरूच राहिले पाहिजे असं काही नियम नाही. यावेळेला हा फटका अप्रतिम आहे मात्र पुन्हा एकदा जुने चौगुले या मॅच मधील तिसरा झेल टिपतोय. वेलटेक चला बॅटर लवकर या बॅटर प्लीज. फुल कंट्रोल या मॅचवर टीम रॉयल स्टनरचा. अगोदर 68 धावा जमवल्या 69चा टार्गेट दिला आणि तिथून नंतर गोलंदाजी अगदी जबरदस्त राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजी कामगिरी महत्वपूर्ण. राकेश असो तौहीद असो अजीब असो आणि त्यानंतर आमिर दाफेदार आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा आपण बघतोय तो म्हणजे हसनैन आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथे 5 गोलंदाज यूज केलेत. वेल डन रॉयल स्टनर. लेकिन शोएब पवार कब गेंदबाजी करेंगे. शोल्डर इंजरी आहे शोएबची. यावेळेला चेंडू जर बघितला तर बराच हवेत आहे. जुने चौगुले नाही सोडणार. वेल टेक जुने चौगुले 4 झेल टिपलेत. सुबह क्या बात है आज पूरी तरह से फेविकॉल लाया बंदे ने. तीन चेंडूचा खेळ राहिलाय. या मॅच मध्ये शेअर दहीसर आय थिंक कुठेच नव्हते मी असं म्हणेन. गोलंदाजीमध्ये तो इफेक्ट दिसला नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये तर नाहीच नाही आणि बॅटिंग करताना देखील इम्पॅक्ट दिसून आला नाहीये. यावेळेला हा फटका आपण बघतोय हवेत आहे. हा 5वा झेल असेल का. जबरदस्त जबरदस्त झेल टिपले जात आहेत. जुने चौगुले 5 झेल. चला या बॅटर लवकर. थैंक यू हसनैन. अब तक 3 विकेट ले चुके हसनैन. ऑल थैंक्स टू जुने चौगुले. आज बंदे ने बहुत ज्यादा गम लेके आया है. यस जुनेद का एक अपना रोल होता है. जब बैटिंग नहीं मिलती तब बंदा फील्डिंग करता है. ही इज ऑन हॅट्रिक. ओहो एका हाताने खेळण्याचा प्रयत्न. यस इंजरी आहे कारण आपण बघतोय अगदी डाव्या हाताला इंजरी आहे त्याच्यामुळे फक्त एकाच. मात्र इथे हसनैन को कुछ और लगा इसलिए बंदा रुक गया. हसनैन ऑन हॅट्रिक.
ओ चांगला ड्राईव्ह आहे, वेल प्लेड. मात्र इथे रनआउटची विकेट नाही. आता शेवटचा चेंडू असेल. चला टीम NP स्पोर्ट्स अर्नाळा संघाला विनंती करतोय, एक डगआउट तुमचा एकूणच खेळाडू कक्ष चॉईस करा आणि नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. आपलंही स्वागत आहे. तर त्यांच्या समोर संघ असेल सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड, अश्विन यादव अँड कंपनी, यश जाधव अँड कंपनी पाहायला मिळतील इन ऍक्शन. एवढा चांगला फटका आहे, इथे धावा येतील. आमिर दावेदार 4 धावा. वेल प्लेड वरुण पांचाळ या शेवटच्या चेंडूवर चौकार. मात्र मोठा विजय. वेल डन टीम रॉयल स्टनर. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. वेल डन अँड हार्ड लक टीम JR दहीसर. मात्र थॉमस डायसला विनंती करतोय, प्लीज आपण या मुख्य मंचाकडे. आपला एक विशेष सन्मान आमच्या A1 जोडीतर्फे करण्यात येतोय.